संतांच्या ठाई कोणता लाभ आहे आणि संतांच्या पायी कोणता लाभ आहे. ठाई आणि पायीचा आपल्याला विचार करता येईल, परंतु तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी जो उत्तम लाभ शब्द वापरलाय ना, त्याच्यावरून आपल्याला असा विचार करता येईल, ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय उत्तम लाभ म्हणतात, त्या अर्थी कुठला तरी कनिष्ठ लाभ असला पाहिजे, कुठला तरी मध्यम लाभ असला पाहिजे, नंतर उत्तम लाभ असला पाहिजे. कनिष्ठ लाभ कोणता, मध्यम लाभ कोणता, उत्तम लाभ कोणता आणि संतांच्या चरणावर होणारा लाभ कोणता. पहिला आहे तो कनिष्ठ लाभ. सत्ता संपत्ती परिवारातील माणसं अनुकूल मिळणं हा लाभ आहे का तोटा आहे. स्वभाव काय हा लाभ आहे. संपत्ती भरपूर असणं हा लाभच आहे. संपत्तीजवळ 15 आनंद आहे हे खरं आहे, तरी संपत्ती असणं हा लाभ आहे का. तर संपत्ती भरपूर असेल तर महिन्याला पंढरीची वारी होईल की नाही. असणारे करत नाही तो भाव वेगळा आहे, पण असेल तर महिन्याला पंढरीची वारी होऊ शकते. संपत्ती भरपूर असेल तर देवगडासारख्या ठिकाणी अधिक मासानिमित्त सप्ताह चालू असेल तर मोठी रसाची पंगत होऊ शकते की नाही. होऊ शकते. सगळं संपत्तीच्या अनुकूलतेमध्ये. संपत्ती भरपूर असेल तर अनेक साधू संतांची सेवा करता येणं आपल्याला शक्य आहे. आमचे आदरणीय देवरे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आता एक 15-20 दिवसापूर्वी आळंदीला मोठा कार्यक्रम सरांनी केला. दरवर्षीच करतो कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. जे विद्यार्थी श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, श्री क्षेत्र घोरडेश्वर डोंगर किंवा इतर ठिकाणी गाथा ज्ञानेश्वरी भागवत अमृतानुभव भजनकार्या ग्रंथाचं पाठांतर करतात, त्या सर्व विद्यार्थ्यांचा गुरुगौरव सोहळा आणि गुरुवारांचं गुरुपूजन सरांनी त्या ठिकाणी केलं. सांगण्याचा हेतू काय, संपत्ती अनुकूल असेल तर अनेक साधू संतांची सेवा आपल्याला करता येणं शक्य आहे. हे सगळं होऊ शकतं संपत्तीच्या अनुकूलतेमध्ये. परिवारातील माणसं जर अनुकूल असतील, परिवारातील माणसं अनुकूल असणं हा सुद्धा लाभ आहे का, तर ते आपल्याला परमार्थ पथावर आणतात. तुकोबाराय सांगतात ना, प्रिया पुत्र बंधुजन नारायण स्मरणते, हे दोन्ही अर्थाने म्हटलेले आहेत तुकोबारायांनी. त्यांची प्रतिकूलता निर्माण झाली तर देवा नारायणा पांडुरंगा या अर्थाने. त्यांचं अनुकूल असतं तुम्ही निवांत वाढलेला एक बघा आणि सगळं मार्ग सांभाळतो असं म्हणणारी पत्नी असेल, पुत्र असेल, घरातील माणसं असेल तर वारी निश्चित होती की नाही. म्हणून त्यांचा अनुकूल असणं हा लाभ आहे, परंतु हा कनिष्ठ लाभ आहे. का कनिष्ठ लाभ आहे तर कधी कधी यांची अनुकूलताच आपल्या परमार्थाला येते. जगद्गुरु तुकोबाराय नाटाच्या प्रकरणामध्ये सांगतात, येते तुझ्या